नशीब साथ देते माझे, एका रात्रीत बदलत पण नाहीये आणि तसंच पण राहत नाहीये. कुठली ती सिरियल यायच्या आधीच तिचं नाव तर सांग म्हटलं, थांबा अजून ठरायचंय. नाही नाही सांग म्हटलं, थांबा. हिमाचल, फक्त रमाचल असं बोलावं लागणार. मला माझा भाऊ सापडला. ओके, मी पण वाट पाहिली की कधी येणार सीझन 5 आणि मी कधी निरखून बघणार. यावेळी मी बघणार की कसं काय कोण खेळतंय. फॉलो करणार आहेस तू? फॉलो म्हणजे एकदम डीपली फॉलो. मला तर वाटतं तू जाशील पण यार. अरे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, मला फक्त महिनाभर आतमध्ये पाठवले हो दे धिंगाणा. आणि हे काय आंब्याच्या सीझनला कानातले पण वा 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 वा. खूप कमाल आहे घर, म्हणजे असं रोज घरी जावं असं वाटेल असं घर आहे. मी फक्त तुमचाच आहे. अरे आय लव्ह यू, मी फक्त तुमचाच आहे हेच ऐकायचं होतं मला. प्रत्येकाने म्हणावं मी फक्त तुमचाच आहे, मग मी म्हणेन आय लव्ह यू, मी पण फक्त तुमचाच आहे. नंतर गाडीचं लोन जेव्हा पिटलं तेव्हा असं आलं की चला आता घर घ्यायला हवं. आता घर घेणं गरजेचं आहे. मुंबईत आपण किती वर्ष भाड्यानं राहायचं. अरे आई सकाळी लावायची ना लहानपणी, एक रेडिओ कंटिन्यू असायचा घरात, आणि तो कदाचित तो तिच्या आनंदासाठी नाही पण मला उठवून तिला जो आनंद मिळायचा त्याच्यासाठी मे बी तो लागायचा. लोकांचं असं होतं की हा काय यांचा नातेवाईक आहे. बरं एकाचा नातेवाईक असू शकतो मी, पण सगळ्यांचा कसा असणार. काहीतरी केलं असेल ना बाबा, काहीतरी पुण्य असेल. दरवेळी काय नातेवाईक आणि एकटं नसतं रे बाबा. त्यामुळे ते इन्सल्टिंग नाहीये मला, असं असं होतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर अबीर गुलाल नावाची नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने आपला अक्षय केळकर माझ्यासोबत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू 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 सो मच. सो पहिला प्रोमो मी जो पाहिला तो तू पाठवलास म्हणून बघितला. त्यामुळे खरंच माझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज होता, कारण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल पण तो सोशल मीडियावर पहिल्यांदा पडला आणि मग तो मी बघितला आणि खरंच यार भारी वाटलं, खूप छान वाटलं आणि सरप्राईज होतं माझ्यासाठी की अक्षय दिसणं यात. कारण की त्याचा पहिला वाला जो प्रोमो, म्हणजे तुझा प्रोमो मी पहिल्यांदा पाहिला, पण ते जो टीव्हीवर पाहिला त्यात भनक पण नव्हती की अक्षय असणार आहे. तो बाळांचा प्रोमो होता, म्हटलं असेल, पण त्यात अक्षय बोलल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. अरे थँक्यू मनापासून थँक्यू. सो काय हे सरप्राईज किती दिवस ठेवलंस तू, की तुझ्या माणसांना सांगितलं होतंस? हा, मी माझ्या माणसांना सांगतो. माझ्याकडनं फार काही ते सरप्राईज नसतं माझ्याकडनं. असं हा चल आता हे करतोय असं मी खरंच मी एक्साइट होऊन त्यांना सांगतो आपल्या माणसांना. आणि याची आपली टॅगलाईन आहे की एका रात्रीत नशीब बदलतं. तसं तर ज्या मुलींचं बदललंय, तुझ्या आयुष्यात अशी रात्र आली आहे की नशीब बदललंय एका रात्रीत? तशी एका रात्रीत म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या रात्री आल्यात. रोज बऱ्याच गोष्टी घडल्या तशा, की आज मी वेगळा होतो उद्या वेगळं झालंय. बऱ्याच रात्री असा एका रात्रीत नशीब बदललं असं काही नाहीये खरं तर. नाहीच घडलं. नाहीच काही घडलं. खूप मेहनत आहे, खूप स्ट्रगल आहे आणि मग झालं. खूप मेहनत खूप स्ट्रगल पण नाही, छान स्मूथ सगळं घडतंय. म्हणजे असंही नाहीये की मला अत्यंत स्ट्रगल करावं लागलंय किंवा बेसिक स्ट्रगल. ऑडिशन्सला जावं लागलं, ऑडिशन्स द्याव्या लागल्या, फॅमिली गोष्टी मध्ये स्ट्रगल करायचा असतो तो प्रत्येकाने. नॉर्मल आयुष्य जगतोय, नॉर्मल आयुष्य चाललंय छान. कुठलाही नशीब साथ देते माझे, एका रात्रीत बदलत पण नाहीये आणि तसंच पण राहत नाहीये, साथ देते एवढं नक्की. अरे अगस्त्य खूप वेगळं नाव आहे आणि अक्षय तुझ्या वाट्याला ही भूमिका आली आहे. मला असं विचारायचं ना की आपल्या बाबांनी कधीतरी असं म्हणलं की अरे हा ऍक्टर होईल की नाही याची शाश्वती नसणं, कारण सर्वसामान्य घरातला मुलगा आहे. हा कसा ऍक्टर होऊ शकतो? इथपासून घेऊन लीड भूमिका मिळणं, त्यानंतर बिग बॉसचा विनर होणं, शो होस्ट करणं, हे एका पाठोपाठ एक येत जात आहे. सो आपले घरचे कधी सांगत नाहीत आपल्याला की तोंडावर की आम्हाला किती अभिमान वाटतोय, पण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण नोटीस करतो आणि आपल्याला कळतं. किंवा 4 वेळा आपलाच प्रोमो बघणं असेल किंवा काहीतरी असेल, अशा छोट्या गोष्टी तू नोटीस केल्यास घरी? आता आईच मला स्पष्ट म्हणाले की आता 2 हिंदी मालिका झाल्या माझ्या लीड म्हणून, पहिली मराठी लीड आहे. तर आई मला म्हणाले की ही मी नक्की बघणार आहे. म्हणजे जनरली मराठी प्रेक्षक इतका आपल्या गोष्टींना धरून नसतो ना, ही खूप चांगली गोष्ट आहे की अक्षय ही मालिका मी पूर्ण बघणार, मराठी आहे ना. तिला ते खूप भारी वाटतं की पहिल्यांदा ती असं पूर्ण मालिका बघेल. त्यामुळे मलाही भारी वाटतं की हा वा वा वा. तिने ढोलकी पाहिला, तिने बिग बॉस पहिल्यांदा पाहिलं, त्यामुळे भारी वाटतंय. आणि बाबांचं काय? पप्पांचं काय, पप्पांचं असं असतं की हा दिसला ना मग ते काय भाषा असो काय असो काय देणार छान. पप्पा आता सगळ्या मित्रांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या सर्कलमध्ये त्यांची हवा झाली. ऑलरेडी हवा सुरू झाली. कुठली ती सिरियल यायच्या आधीच तिचं नाव तर सांग म्हटलं, थांबा अजून ठरायचंय. नाही नाही सांग म्हटलं, थांबा. सो त्यांची हवा सुरूच झाली ऑलरेडी. खूप खुश असतील यार, खूप खुश आहे. त्यांना बघायचं एकदा, मला पुन्हा एकदा भेटून की कसं काय आता काय रिएक्शन आहे काका हे ऐकायचंय. ते त्यांची रिएक्शन सेम असेल, दिसतोय छान आहे. रिएक्शन नसते बदलत. म्हणजे खूप वेगळं काय वाटलं की रेडिओ जॉकी आणि त्याभोवती फिरणारी लव्ह स्टोरी असं काहीतरी एक थोडस मला अंदाज बांधला. आमचा अंदाज चुकू पण शकतो पण नाही बरोबर आहे. सो
रेडिओ जॉकी, कारण की आजकाल आपण बघतो वेगवेगळं फील्ड दाखवलं जातं, कुणी हे आहे कुणी ते, पण रेडिओ जॉकीला ग्लॅमर देणं आणि ते खूप छान वाटलं रे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, अगस्त्य तो श्रोता आहे रेडिओचा, Correct. तो फॅन आहे एका रेडिओ जॉकीचा. तर हे मला खूप युनिक वाटलं यामधलं. आणि रेडिओ आपल्या लाईफ मध्ये कधीतरी असतो, आता फोन बिन आलाय सगळं ठीक आहे, आता डिजिटल झालंय AI वगैरे, पण एक रेडिओचा जमाना होता जो आपण कधी नाही, मी आजही ऐकतो रेडिओ. जेव्हा आपण गाडीतनं ट्रॅव्हल करतो ना, तेव्हा मला खूप ऐकायला आवडतं. आरजे सोनाली आहे किंवा बऱ्याच जण आहेत, हे खूप आता मी एकीच नाव घेतलं, पण असे बरेच आरजे आहेत ज्यांना ऐकायला आपल्याला इतकं आवडतं, ऋषी कपूर वगैरे जे काही आहेत ते, की मला त्यांच्याकडनं खूप डिक्शनचं एक नॉलेज मिळतं, त्यांच्याकडनं ते वाक्य म्हणतात कशा प्रकारे त्याचं एक नॉलेज मिळतं. नॉलेजसाठी मी ऐकतो, एंटरटेनमेंटसाठी ऐकतो, मी आजही ऐकतो, आणि मग त्यांच्या आपण प्रेमात पडतो. मग तो आवाज आपल्याला बऱ्यापैकी माहित असतो, ते व्यक्ती कसं दिसतं, आता ऍक्टर झाल्यामुळे आपण त्यांना भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय म्हणून हे आपल्याला कळतं, नाही तर आपल्याला हे कळलंच नसतं. फक्त आपण त्या आवाजाचं प्रेमात पडलो असतो. तसं अगस्त्यचं आहे, तो एका आवाजाच्या प्रेमात पडलाय आणि त्याला माहित नाहीये की शुभ्रा नेमकी कोण आहे, की हा आवाज नेमका कोणाचा आहे. आता ते तुम्हाला प्रोमो मधनं कळलं असेल की आवाज कोण देते, व्यक्ती कोण आहे, अगस्त्य कोणाच्या प्रेमात पडलं. पण तुझी कोअर मेमरी आहे का रे खरी? कारण माझी आहे की मी कॉलेजला जाताना नेहमी रेडिओ ऐकायचे, तो असा मध्ये मध्ये खरखरायचा, नेट जायचं त्यामुळे. अरे आई सकाळी लावायची ना लहानपणी, एक रेडिओ कंटिन्यू असायचा घरात, आणि तो कदाचित तो तिच्या आनंदासाठी नाही, पण मला उठवून तिला जो आनंद मिळायचा त्याच्यासाठी मे बी तो लागायचा. त्यामुळे ते तो रेडिओ मला आठवतोय की तो सुरू झाला की मला जाग या, म्हणजे आपल्याला उठावंच लागणार, त्यासाठी खास लावायची ती. बरं, आता एक योगायोग असा आहे की बिग बॉसचा प्रोमो आलाय, माझ्याकडे विनर पण आहे. सो कसं वाटलं? अरे खूप 2 वर्ष वाट पाहिलेली आम्ही. अरे मी पण वाट पाहिली की कधी येणार सीझन 5, आणि मी कधी निरखून बघणार, यावेळी मी बघणार की कसं काय कोण खेळतंय. तर आता मी खूप जास्त एक्साइटेड आहे. म्हणजे मी इथे नेहमी म्हणतो की यार कधी सीझन सुरू होतोय, सीझन 5 मला बघायचा आहे, असं माझं खूप जास्त होतं. फॉलो करणार आहेस तू? फॉलो म्हणजे एकदम डीपली फॉलो. मला तर वाटतं तू जाशील पण यार आतमध्ये. अरे काय तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, मला फक्त महिनाभर आतमध्ये पाठवले हो दे धिंगाणा. बरं, तुला मिळाली असती समजा संधी, आता त्यांचं तर सगळं ठरलेलं असतं बाबा, कोणाला खरंय. बघायचं का आपल्याला तर अजून माहित नाही, पण तुला मिळाली असती, तुला चॉईस करता आलं असतं की हे कॉन्टेस्टंट निवड, कोणाला निवडलं असतं तुझ्या आसपास माणसांना? नाही ग, मी तुला खरं सांगतो, हे अगदी आता आपण बोलतोय म्हणून नाही, पण जी टीम आहे ना बिग बॉसची, जी कास्ट करते किंवा जी असते बॅकग्राऊंडला क्रिएटिव्ह टीम, ती इतकी प्रचंड हुशार आहे की त्यांचा अंदाज आपण लावूच शकत नाही, इतके ते भारी आहेत. त्यामुळे माझे कंटेस्टंट घेऊन काय उपयोग नाही, ते खाली क्रिकेट खेळू आम्ही, त्यापेक्षा बिग बॉसच्या टीमनेच ते कास्टिंग करायचं. बरं, अक्षय स्वतःचं घर घेतलंय, म्हणजे प्रत्येकाचं असतं स्वप्न, विश असते, पण काही काही वेळेला आपल्याला किक बसते की मला पाहिजे घर आणि मी घेणार. तुला ती किक केव्हा बसलेली की आपल्याला स्वतःचं घर, हक्काचं घर घ्यायचंच आहे? मला आता गाडी घेतल्यानंतर गाडीचं लोन जेव्हा पिटलं तेव्हा असं आलं की चला आता घर घ्यायला हवं, आता घर घेणं गरजेचं आहे. मुंबईत आपण किती वर्ष भाड्यानं राहायचं. सो ते असं किक बसली नाही, माझ्या डोक्यात होतं की घर घ्यायचंय, पण ते लगेच घ्यायचं असं काही डोक्यात नव्हतं. आणि नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली, बदललं वगैरे नाही, साथ देते आणि पटकन घर झालं. आणि छान आहे. अरे खूप कमाल आहे घर, म्हणजे असं रोज घरी जावं असं वाटेल असं घर आहे. किती छान. बरं अक्षय, आता तू सोबत आहेस तर क्विक क्वेश्चन्स व्हायला. अरे प्लीज, त्यासाठीच तर मी तयार आहे. बरं, तर तू ऐकलेलं तुझ्या नावाचं चुकीचं प्रोनाउन्सिएशन आहे? अक्षय. आई ग. बरं, आजवर तू केलेली एखादी क्रेझी किंवा स्कॅरियस्ट गोष्ट? मी रोज करतो काय? अशा काय ना काय क्रेझी गोष्टी, असं काय, असं रोज काय ना काय उद्योग चालू असतात माझे. एखादं डेस्टिनेशन रमासोबत जिथे जायचं? आम्ही जाणार. हिमाचल. वा. फक्त रमाचल असं बोलावं लागणार. मला माझा भाऊ सापडला. ओके. स्वतःसाठी ऐकलेलं एखादं बेकार इन्सल्टिंग वाक्य? इन्सल्टिंग खरं की असं मस्करी? खरं वाला भाऊ. इन्सल्ट मला काही असं वाटत नाही, पण मला ट्रोलिंग वर असं वाटतं की का मला खरंच काही फरक पडत नाही. म्हणजे आता मी 3रा प्रोजेक्ट करतोय, 4था प्रोजेक्ट करतोय कलर सोबत. कलर्स बरोबर हिंदी बरोबर निमा केला, मग बिग बॉस केला, मग ढोलकी केलं, मी आता सिरियल करतोय. तर लोकांचं असं होतं की हा काय यांचा नातेवाईक आहे. बरं, एकाचा नातेवाईक असू शकतो मी, पण सगळ्यांचा कसा असणार? तिथे एक नसतात, 12 जण बसलेली असतात. बरं, आणि असा मी एकटा आहे का? ह्याच्या आधी सुद्धा असे बरेच ऍक्टर एका चॅनलवर दिसतात. त्यामुळे माझं असं होतं की
अरे उलट नातेवाईक नाही, माझं घर आहे. मला आनंद होतो की मी त्या चॅनलवर मला ते घेतायत. काहीतरी केलं असेल ना बाबा, काहीतरी पुण्य असेल. दरवेळी काय नातेवाईक आणि एकटं नसतं रे बाबा. त्यामुळे ते इन्सल्टिंग नाहीये मला, असं असं होतं. एवढंच होतं. त्यामुळे मला मजा येते ते पण ट्रोलिंग ऐकायला. बरं, लव्ह प्रपोजेस येत असतील समज, त्यांना नकार द्यायचं कामचे लव वाक्य काय आहे? हे बाबा असं काही केलं नाहीये बाबा. मला एवढी डेअरिंग पण नाही केली कोणी. म्हणजे नाहीच का मुली? अरे नाही बघा, नाही आहे ग, जाऊ दे, त्यांना माहिती आहे. तेच. एक वाक्य ज्याच्यावर तुझा कॉपीराइट आहे, ते आम्हाला पण माहिती आहे, पण तरी पण. एक नाही आहे असं, क मा ल पण आहे पण कॉपीराइट नाही, असं सगळेच म्हणतात. आणि आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे हे फक्त मी म्हणतो. बरं, लाईफ मध्ये अतिउच्च दर्जाचा आनंद झालेला एखादा मोमेंट जो आता सांगायला आवडेल? मी फाउंडेशनला पहिला आलो होतो महाराष्ट्रात, म्हणजे आमचं पेंटिंगचं असतं तेव्हा आनंद झाला होता. आणि बिग बॉस जिंकल्यानंतर आनंद झाला होता. वा. आणि एखादा प्राऊड मुमेंट जो असा तुला प्रिझर्व करायला आवडेल आयुष्यभर? प्राऊड मुमेंट घर घेतलं. हा. आणि आता लास्ट, टेल मी युअर अक्षय केळकर विदाउट टेलिंग मी युअर अक्षय केळकर. असं काय सांगायचं असतं? फक्त तुझं नाव नाही सांगायचं, मी फक्त तुमचाच आहे. अरे आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे हेच ऐकायचं होतं मला. प्रत्येकाने म्हणावं मी फक्त तुमचाच आहे, मग मी म्हणेन आय लव्ह यू मी पण फक्त तुमचाच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि हे काय आंब्याच्या सीझनला कानातले पण वा 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 वा. हो, आंबा आहेच.